अशा पाऊस पडत असताना आणि एकदम थंड वातावरण असताना जर तुम्हाला गरमागरम मंदिरामध्ये जर काय खायला भेटलं तर किती भारी वाटेल ना. आज आपण आलोय औषधच्या बालाजी मंदिरला. आज आपण औषधच्या बालाजी मंदिरला जाऊ. तिथं थोडा वेळ थांबू. जर दुसरं काय नवीन ठिकाण भेटलं तर ते एक्सप्लोअर करणार आहे आपण. आज बघू नवीन काय भेटेल आपल्याला. औषधाचं मंदिर झाल्यानंतर दुसरीकडे कुठे तर जाऊ. रामभाऊच्या ऑटोचा टायर लय वाजा लागले. काचपूच आता हे बघा मशीन आज ऑटोला टायरला गिरीस मार लागली. कसं मारायचे ते बघू आपण. आपल्याला माहिती नव्हतं चाकाला गिरीस लागते म्हणून. ते पण मशीन रामभाऊ पलटी टाका माहिती सगळ्या टायर लागली. तर आता औषधामधून आपण टर्न घेतलेला आहे आणि औषध बालाजी मंदिर जे आहे त्या मंदिरच्या दिशेने आपण जात आहेत आता सध्या. गाडी इथं लावून आता निघालेलो आपण मंदिरकडं. पलीकडे बघू शकता किती म्हणजे भारी डोंगर वगैरे, खाली टेकड्या, झाडी, शिस्तीत आहे एक नंबर. मावशी पेढा घ्यायचा का विचारायच्यात. मावशीकडे पेढा चांगला भेटते. जर कधी कोण आलं तर आवर्जून मावशीकडे पेढा घ्या. हे आता मेन एंट्रीला बघा कमान. तर इथून आता मध्ये जाऊ आपण. चप्पल सोडायसाठी इथं व्यवस्था आहे तर चप्पल इथं सोडू आपण. हे आपल्याला आपला दोस्त भेटलेला आहे कुकू, छोटा कुकू. हे बघा मेन एंट्रीवर आल्यानंतर तुम्हाला असा काही व्ह्यू दिसेल मंदिरचा पूर्ण. बघा पूर्ण मंदिर आणि मंदिरचा परिसर. सध्या पाऊस चालू आहे आणि पावसातच आपण निघालोय मंदिर बघण्यासाठी. बघा इथून जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आणि जर पावसाळ्यात जर कोण येत असेल पावसाळ्यामध्ये तर एकदम सांभाळून पायऱ्या वगैरे उतरा, कारण ही फरशी एवढी स्लिप होती ना, पाय घसरून पडण्याचे चान्सेस आहेत, खूप आहेत. हे बघा इथं लड्डू काउंटर आहे. जसं तिरुपती बालाजीमध्ये आहे सिस्टम आहे ना प्रसाद वगैरे घेण्याची, तर तुम्ही इथे आल्यानंतर इथे घेऊ शकता. एकदम फ्रंटलाच आहे काउंटर, हे लड्डू काउंटर. याबरोबर लड्डू काउंटरच्या बाजूला लेफ्ट साईडला लागूनच इथे एक अतिशय सुंदर सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे छोटंसं. म्हणजे मूर्ती पण एकदम सुंदर आहे. व्हिडिओमध्ये दिसते का नाही आता. हां, गणेश मंदिरला लागूनच आणखीन एक छोटंसं मंदिर आहे. तर हे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. विठ्ठल रुक्मिणीचं आहे, अतिशय सुंदर. बघा तिरुपती बालाजीमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला प्रसाद भेटतो त्याच पद्धतीने इथे जेवायची आणि प्रसादाची उत्तम सोय आहे. हे बघू शकता जेवढी काय पब्लिक आहे, किती पण लोक येऊ द्या, त्यांच्यासाठी रोज 12 महिने 24 तास हा प्रसाद भेटतो. इथे एक छोटीशी सुंदर अशी पद्धत आहे. हे बघा जेवण झाल्यानंतर आपल्याला आपलं ताट स्वतः देऊन वापस ठेवायचं आहे तिथं. कारण इथं म्हणजे खाणार आपण आणि लोकांना परेशान करायचं ना लोकांना. इथं पिण्याचं पाणी आहे आणि इथं
ताट देवायचं आहे आपल्याला. हे बघा एकदम चकाचक देवलेला ताट. आपण मंदिरातला विषय आहे म्हणल्यास तर काय आपला विषयच नाही. एक नंबर काम ठेवलेला आता इथं. पाणी पिऊ जरा. 6 आहे तर 2 4 5 6 7 लपला असेल कुठं तर इथं कसं आहे पाणी जरा बदलायची गरज आहे. पाणी जरा घाण झालेला. मध्ये आपल्याला घोडा भेटलेला. घोडा एकदम भारी दिसत आहे. मारवाडी आहे का म्हणतोय बहुतेक आपल्याला नाही कळत. मारवाडीचा असेल घोडा भारी. तर हे मंदिरचा परिसर आहे अतिशय स्वच्छ आणि सुंदर. तर सगळं मंदिर बघून आता आपण निघालेलो आहे बाहेर वापस. प्रसाद वगैरे घेतला आपण. जेवण झालं पण आलेलो आता बासुंदी खायला. आणि हे औषधामध्ये सगळ्यात फेमस हॉटेलचं नाव आहे आवेज पठाण. तर हे जुन्या औषधामध्ये आहे जुन्या गावात. तर हे रोड जाते बघा सरळ गेल्यावर किल्ल्यापाशी तुम्हाला लक्षात येईल. आणि हा रोड येतोय गावातून जिथं भाजी मंडी वगैरे आहे तिथून लेफ्ट मारायचं मेन चौकातून. आणि हे आहे सगळ्यात जुनं हॉटेल बासुंदीसाठी फेमस.